नीतिसूत्र पहिला अध्याय 1 पासून 33 वचन. पहिला अध्याय 1 वचन. इस्रायलचा राजा दावीद पुत्र शालोमोन याची नीतिसूत्रे. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बदमय वचनाचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेचे व्यवहाराचे शिक्षण, धर्मनीती व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी. भोळ्या चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे. बुद्धिमान सुविचार प्राप्त करून घ्यावे. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे. बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. बदवचने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या युक्ती व गुणवचने समजावी यासाठी ही आहेत. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईशी शिस्त सोडू नको, कारण ते तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गड्याला हारशी आहे. माझ्या मुला, पापीजन तुला भूलताप देतील तर तिला वश होऊ नको. ते म्हणतील, आम्हा बरोबरी आहे. आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोष मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू. त्या जिवंतपणेच अधोलोकाप्रमाणे घट्ट करू, गर्देत गळप होणाऱ्याप्रमाणे सात्विकास गिळून टाकू. आपल्या सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील, आपले घरे लुटीने भरू. तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू. तर माझ्या मुला, त्याच्या मार्गाने जाऊ नको, त्याच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको, कारण त्याचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात. एखाद्या पक्षाच्या डोळ्यात देखत जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी तपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे, ते आपल्या मालकाची जीव घेते. ज्ञान रस्त्यावर पुकारा करीते, सवट्यावर आपली वाणी उच्चारिते. गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावर, वेशीच्या दारात घोषणा करीते, नगरात आपले हे शब्द उच्चारिते. ओहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हास कठोर आवडणार. धर्मनिंदा करणाऱ्या धर्मनिंदेत कठोर आनंद पावणार आणि मूर्ख लोक ज्ञानाच्या तिटकारा कठोर करणार. माझा वाग्दंड ऐकून वळा. पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन. मी आपली वचने तुम्हास कळवीन. मी हाक मारिली पण तुम्ही आला नाही, पण मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवहेर केला व माझा वाग्दंड मुळी जुमानिला नाही. यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन, तुमच्यावर संकट आले मीही थट्टा करीन. वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्रेक ही तुम्हावर अडवतील. त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्या सापडणार नाही, कारण त्यांनी माझा ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. त्यांनी माझ्या बोधाचा अवहेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखिला. म्हणून ते आपल्या वचनाचे फळ बघतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील. कारण भोळ्याचे भलतीकडे वळणे त्याच्या नाशाचे कारण होईल, मूर्खाच्या भरभराट त्याचा नाश करीते. पण जो माझे वचन ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. हे आहे नीतिसूत्र पहिला अध्याय 1 पासून 33 वचन. आणि तुम्ही लक्षात ठेवा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.